नमस्कार, मी ॲडव्होकेट अनुरुद्र चव्हाण, अध्यक्ष महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर असोसिएशन। भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांनी 15 ऑगस्ट रोजी जे भाषण केलं लाल किल्ल्यावर त्यामध्ये जीएसटी मध्ये काही बरेचसे बदल होणार आहेत असं त्यांनी सूचित केलं होतं। त्यानंतर पूर्ण भारतीयाच्या मनात उत्सुकता लागून राहिली होती की जीएसटी मध्ये काय होणार आहे। परंतु 3 आणि 4 सप्टेंबर रोजी भारताचे अर्थमंत्री आदरणीय निर्मलाजी सीतारामन मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली 3 आणि 4 रोजी मीटिंग झाली। त्या परिषदेमध्ये अनेक काही प्रकारचे बदल करण्यात आले। ते बदल जवळपास 400 वस्तूंच्या किमतीवर चे रेट कमी करण्यात आलेले आहेत। त्यामध्ये प्रामुख्याने लाईफ इन्शुरन्स जे आहे, इन्शुरन्स वरचा पूर्ण जो काही रेट आहे तो पूर्णपणे नील करण्यात आलेला आहे। आणि दुसरा प्रामुख्याने म्हणजे जे शेतीसाठी अवजारे लागतात त्या अवजाऱ्यांचा रेट हा 18% वरून 5% पर्यंत करण्यात आलेला आहे। याचे पूर्णपणे भारताचा जीडीपी वाढण्यास पूर्ण मदत होणार आहे, कारण त्याचं कंझम्पशन वाढणार आहे। रेट कमी झाला की कंझम्पशन वाढतं आणि व्यापारी लोक देखील त्या वस्तू खरेदी करतात आणि कंझम्पशन वाढतं। जीवनावश्यक वस्तूंमध्ये कसा फरक पडेल असं वाटतं? जीवनावश्यकच्या वस्तूमध्ये वस्तूचे रेट कमी झालेले आहेत। तो एक स्वागतार्ह त्यांचा हे आहे। गव्हर्नमेंटकडे बघण्याचा दृष्टिकोन हा लोकांचा एक पॉझिटिव्ह हे होऊन जाईल, कारण आतापर्यंत जसं सरकार 10 वर्षापूर्वी आलं तेव्हापासून जीवनावश्यक वस्तूवर कर लावला जातो, जीएसटी लावला जातो, ही लोकांची ओरड होती ती पूर्णपणे थांबेल असं मला यातून सूचित